किती जुना असू शकते वाटते तुम्हाला हे? अहिल्यानगर हा, साधारण 1800 शतकातलं. अहिल्यानगरचा इतिहास मानवाच्या उत्पत्तीपासून आहे. काय मी खरंच बोलतो, ह्याच्या समोर चिकन पॉपकॉर्न पण झक मारतात. महाराष्ट्रामधल्या ज्या मिसळी खातोय त्यातली दर्जेदार मिसळमधली एक मिसळ आहे. तिथे वडापाव नाही मिळत, तिथे पाव आणि वडा मिळतो. म्हणजे जर असं उपासाला मिळत असेल तर मी उपास 7 दिवस करू शकतो. सर्दी खोकला झाला असेल त्यांच्याकडे याचं पाणीपुरी घ्यायला एवढा जालीम उपाय कोणी डॉक्टर पण सांगणार नाही. जर तिकडची लोकल पुरुष मंडळी जर आपल्या बायकोने बनवलेल्या चांगल्या मटणाला सोडून तिकडे बाहेर खायला येत असतील तर समजून जायचं असा दिसला पाहिजे तुमचा घास. असा दिसला पाहिजे. मुंबईच्या बाहेर पडलो की रेट्स पण एवढे बाहेर कमी होतात ना. ह्याच्या आधी मी हा आयटम खाल्ला होता पुण्याच्या संदीप हॉटेलमध्ये. ते हॉटेल धमाल आहे आणि म्हणून नगरच्या प्रत्येक व्यक्तीला हे हॉटेल आवडतं. पहिली नुसती लस्सी ट्राय करूया. मस्तानी नसतानी याच्या समोर काहीच नसतानी, ती नुसती मस्तानी आहे. मी ना मुंबईकर आहे, ओके, आणि मी वडापावचा हार्डकोर फॅन आहे. काय म्हणत असतं ना मुंबईचे लोक कसा नगरचा खाणार, पण जेव्हा मी खाल्ला हा वडापाव तुम्हाला असं काहीतरी दिसलं याचा अर्थ कळलाय की आम्ही अहिल्यानगरला आहोत. येस, कारण ही आहे अहिल्यानगरची दी फेमस पापड भाजी. आणि पापड भाजी बघाल तुम्ही तर एकदम सिंपल, पापडावरती वरण आहे मला वाटतं, आणि ठेचा आहे आणि कांदा आहे आणि इमलीची चटणी आहे, चिंचेचं पाणी आहे. एवढंसं आहे 40 रुपयाला. हो, सिंपल आणि बेस्ट. चला ट्राय करूया आपण. पहिलीच डिश आहे इकडची. पापड तर मस्त कुरकुरीत. त्याचा खूप तिखट आहे. बरोबर आहे, म्हणूनच थोडा येतो. हा, त्याचा मिक्स खूप तिखट करून आहे. खावा लागेल तो ठेचा. आणि हे जे वरण पण जे म्हणतोय ना मी, त्याच्यामध्ये प्रॉपर छोले पण आहेत. पण त्या ठेच्यामुळे एक वेगळी चव आहे त्याला. हो, एकदम बेसिक गोष्ट आहे. एकदम बेसिक गोष्ट आहे. एकदम बेसिक गोष्ट पण आहे. ही दाल पकवान तर अजिबात नाही वाटत असेल दाल पकवान सारखं, पण दाल पकवान नाही अजिबात नाही. आणि मला आवडलं काय ना, ही जो याचा पापड आहे तोच याची डिश आहे. हो, चाट म्हणून चांगला आयटम आहे. आणि हे कळतं की हा टिपिकल महाराष्ट्रीयन चाट. महाराष्ट्रीयन चाट आहे. हो हो, हा एकदम महाराष्ट्रीयन चाट आहे. हा अजिबात याच्यामध्ये कुठेही फिलिंग नाहीये की हा कुठला गुजराती वाला फील आहे, राजस्थानी फील आहे. अजिबात नाही. हा महाराष्ट्र चाट होतो. कारण वरती वरण जे पडलंय एकदम महाराष्ट्रीयन एकदम मैदान रव्याचा पापड आहे. तर त्याची चव पण एकदम, म्हणजे लिटरली शेवपुरीची पुरी असते ती मोठी आहे. मोठी आपण तुळजापूरला ही जी डिश 40 रुपयाची माझ्याकडे डबल थम्सअप. नमस्कार, माझं नाव आनंद खंडेलवाल. पापड भाजी 1961 पासून आमच्या नगरमध्ये चालू आहे. पूर्वी आमचे बाबा समोसे आणि स्नॅक बनवायचे. एक दिवस आपलं समोश्याच्या पट्ट्या झाल्या, त्यांनी तळून ठेवल्या आणि स्नॅकची भाजी समोश्याच्या पट्टीवर टाकली. स्नॅक बंद झाली, ऍक्सिडेंटली तयार झालेला आयटम म्हणजे पापड भाजी. अरे एकदम एक्सपेरिमेंटल आणि ऍक्सिडेंटल झालेला आयटम आहे एकदम. पण आज तो गाजला एकदम, म्हणजे आज अहिल्यानगरची शान बनलाय. खाणाऱ्यांची एवढी पसंती आपल्या पापड भाजीला, बाजारपेठेमध्ये आल्यावरती पापड भाजी कोण मिसच करू शकत नाही अहिल्यानगरवाले आमच्या. आणि आता आले मुगडाळ पण. मुगडाळ भाजी एक गोष्ट अशी आहे ना, मुंबईच्या बाहेर पडलो की रेट्स पण एवढे बाहेर कमी होतात ना सगळीकडे. किंमत असं वाटतं काय यार, आपण किती महागड्या ठिकाणी राहतो. म्हणजे 30 रुपये आणि 40 रुपये काय किंमत आहे यार. ठेचा पण कसलाच आहे. मिरची नुसती, ठेचा नाहीच तो, चिरलेली मिरची आहे. एक नंबर भाजी. नुसती भजीच टेस्टीत, काही सुद्धा खायची गरज नाही त्यासोबत. एक नंबर भाजी. त्या मूग डाळीचा फ्लेवर आणि क्रंचीनेस काही भाजी आहे ना, बाहेरून फुल क्रिस्पी आणि याचं मुगडाळची बाहेर पूर्ण कुरकुरीत आहे आणि आतून फुल सॉफ्ट आहे. येतो आवाज? पूर्ण कडक आणि उघडली ना सॉफ्ट. याच्या समोर पॉपकॉर्न झक मारतात. येस, इव्हन ह्याच्या समोर मी खरंच बोलतो, ह्याच्या समोर चिकन पॉपकॉर्न पण झक मारतात. चिकन पॉपकॉर्न 100 रुपये जरी थिएटर मध्ये दिलं हे 100 रुपये काय? हो, 100 रुपये खातील आरामात. नाही पण ह्या क्वांटिटीला मला वाटतं 30 रुपयाच्या वजने 50 रुपये घेतले पाहिजे थिएटर मध्ये. बाय भजीची तारीफ करू थोडं कमी आहे. 30 रुपयासाठी ही भजी अहिल्यानगर मधला पहिला घेते माझ्याकडनं. गोल्डन थम्सअप, टू गुड. आणि याची चिंचेची चटणी पण खूप छान आहे. मी खायला गेलो हे, पण ह्याने माझं मन जिंकलं. पहिली जगह ते खाऊन झालेलं आहे. येस, आता ही सुरुवात बाप केली तुम्ही. आता बघा पुढे काय काय होतं.
मला ना हे आपल्या इकडची जी स्टाईल आहे ना ती बाईक वरती असं काहीतरी घालतात तर लिटरली असा फील होतो की कधी शेळी मेंढी किंवा कोल्हा चाललाय कुठेतरी. आता पुढचं आपलं हे आहे ना आता पुढचं हे सोपानराव वडेवाले. ₹26 हा वडापाव आहे आणि तिकडे स्टाईल मला एक खतरनाक स्टाईल काय वाटली ना इकडे सगळ्याची की ते वडापाव नाही मिळत, ते पाव आणि वडा मिळतो. म्हणजे तुम्हाला हे भाजी पाव सगळं खायचंय. येस, पण आपल्याला सगळेजण म्हणतील तुम्ही सगळीकडे जाऊन वडापाव काय खाता, भेळ काय खाता, पण हा वडा काय युनिक आहे तुम्ही सांगा. कारण ह्याचं जे आवरण आहे ना ते हरभऱ्याचं पीठ आहे. हरभऱ्याच्या डाळीचं, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे, त्यामुळे हा युनिक आहे, एकदम युनिक. आणि तुम्ही बघाल ना याच्याबरोबर त्यांनी याच्या भज्या पण दिल्या आहेत, म्हणजे याच्या शेंड्या आणि शेंड्या बघाल ना एकदम मुगडा भजी काय वाटतायत बाप. आता हा जो वडा पण आहे ना या वड्याचा आकार बघ एकदम, आणि थ्रू आउट क्रिस्पी आहे, प्रत्येक अँगलने क्रिस्पी आहे तो. हो, कांदा बघ, पहिलाच कांदा तुम्हाला प्रॉपर फोडणी दिसते, जिरे मोहरी. 2 पाव देण्याचं मला लॉजिक कळलं त्यांचं. काय, वडा जितका मोठा आहे, वडा मोठा आहे त्यामुळे 2, आणि वडाच्या आतमध्ये पाव नाही घालायचा आहे तुम्हाला, वडा खायचा आहे गपचूप. आणि ते पाव पण ना नॉट बॅड. अहिल्यानगरचे पाव सरप्राइझिंगली खूप छान आहेत, क्वालिटी चांगली. आणि ह्याच्या सगळ्यांच्या पावाच्या वरचं जे आवरण आहे ना छान कडक आहे. मला हे नगरचे पाव खरंच आवडले. म्हणजे मला आय वॉज व्हेरी शॉक की कसे मिळतील पाव इकडे, पण हे पाव खरंच चांगले पाव आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. विजय सोपानराव महांकाळ. आणि हे जे दिसते तुम्हाला सोपनराव, हा, त्याचे हे मालक आहेत. माझ्या वडिलांनी 1973 साली वडापावचा व्यवसाय चालू केला. त्या काळामध्ये तर वडापावच्या गाडीवर असं कोणी वडा खायला थांबत नव्हतं जास्ती, कारण की त्यावेळेला गाडी म्हणलं तर एवढं फॅट नव्हतं. बरोबर. पण कालांतराने आम्हाला यश येत गेलं त्याच्यात, आणि सातत्याने बदल करत करत आज आम्ही इथपर्यंत आलोय. 52-53 वर्ष चालू आहे आम्हाला आता. 53 वर्ष तुम्ही हे करताय. हो. आणि घेतलेला आहे आपला खास आवरण तर पूर्ण कुरकुरीत आहे. भाजी पण युनिक आहे, भाजी पण युनिक आहे. मीठ आहे ना, मीठ परफेक्ट लागलंय, खारट नाही अजिबात बिलकुल. पण थोडं टाका, पावर टाका. बस. आणि चिंच चटणी पण यांची आहे. तर आपण आता थोडी चटणीत बुडूया, थोडस याची कुरकुरीत क्रंची घेऊया. असा दिसला पाहिजे तुमचा घास, तर काहीतरी याला अर्थ आहे बापवाला. असा दिसला पाहिजे. अरे बापरे, एवढं नाही. बाप. आणि ताई म्हणतायत हे 8 नंतर बंद होतं, त्यामुळे 8च्या आधी इकडे यायचं तेव्हा गरमागरम वडापाव मिळणार. आणि युनिक वडापाव. म्हणजे ही स्टाईल मुंबईत माणसं खातच नाहीत, कारण मुंबईत एवढा कोणाला वेळच नाहीये की बसून खायला. मुंबईत किंवा पावाच्या वडा टाका आणि निघा. त्यामुळे इथे असं आरामात बसून मस्त एक घ्या, थोडस शेंडा मिक्स करायच्यात, असा घास बनवायचा कुरकुरीत वाला. हो दादा, मी ना मुंबईकर आहे, ओके, आणि मी वडापावचा हार्डकोर फॅन आहे. मला वडापाव खूप आवडतो. पण जेव्हा मी इथे आलो मला वाटलं होतं हा वडापाव मला आवडेल, काय असतं ना मुंबईचे लोक कसा नगरचा खाणार. पण जेव्हा मी खाल्ला हा वडापाव, काय वडापाव आहे. माझं असं आज पण चॅलेंज आहे की जसं तुम्ही घरामध्ये खायला मटेरियल घेता तसं जर माझ्या दुकानचं मटेरियल सापडलं नाही तर 1 वर्ष मी तुमच्या घरी येऊन काम करेन, काही पण काम सांगा. ह्याला म्हणतात कॉन्फिडन्स. याला म्हणतात कॉन्फिडन्स की भाई तुम्ही एनी टाइम कधी या. तर आमच्या वड्यामध्ये आहे ना, तुम्ही कधी पहा, तुम्हाला तेलाचं प्रमाण तळल्यानंतर सुद्धा कमी जाणवेल. हो, अगदी. आणि आमच्याकडे येणाऱ्या कस्टमरला आम्ही आमच्या परिवारातला एक सदस्य समजून त्यांची सेवा करतो. अरे दादा काय बोलला तो. मला खरं वाटलं होतं की या वड्याला मी गोल्डन युनिक आहे. चला संपवतो आणि मग पुढे निघूया. आता हे पुढे फेमस अजून हे एक द्वारकाधीश लस्सीवाले, लस्सीवाला. चला बघूया.
भाई म्हणजे काय हे लस्सीमध्ये आईस्क्रीम पहिल्यांदा बघतोय. युनिक काय तर युनिक आहे आणि मला आवडलं काय ना, नगर मधले जागा पण युनिक आहेत. म्हणजे इथे अशी रुंदी नाहीये, डेप्थ जास्त पण आहे. लांबी आहे एकदम. युजली मुंबईमध्ये मलाही मिळते वरी, तिथे आईस्क्रीम टाकलंय. मिळते. चला आपण ट्राय करूया. पहिली नुसती लस्सी ट्राय करूया. पहिली हे लस्सी पहा. try करू. ही आहे ना, ही आहे ना, हे ही लस्सी आहे हे दूध कोल्ड ड्रिंक आहे. आणि हे आहे ना, हे बाप आहे. ही लस्सी आहे. ही लस्सी यात आईस्क्रीमचा फ्लेवर आहे. हे त्यात नंतर लस्सीचा फ्लेवर लागतो लास्टला. तोपर्यंत ती कळत नाही टेस्ट त्याची. म्हणजे हे लस्सीच्या वरती गेलंय जरा. म्हणजे जे म्हणतायत ना की स्पेशल लस्सी, हा ती स्पेशल लस्सी आहे. ह्याला काय नाव द्यायचं असेल त्याला स्पेशल लस्सीच नाव दिलं पाहिजे. ही स्पेशलच आहे स्पेशल लस्सी. हा पुण्याचे लोक वैतागतील. मस्तानी झक मारते. काहीच नाही मस्तानी त्याच्यासमोर, काहीच नाही. मस्तानी नसतानी याच्यासमोर हा. काहीच नसतानी, ती नुसती मस्तानी आहे. रंगोळी समोर आलेली आहे आपल्या. आता पहिलं आपण ट्राय करूया गुलकंद. नाही पहिलं आपण त्या सिक्वेन्सने जाऊया. पहिला मँगो. पहिला मँगो ट्राय करूया. हा मँगो नॅचरल मँगो नाहीये, पल्प वाला मँगो आहे, पण फ्लेवर आहे यार. पल्प पण वाटत नाही. पल्प पण वाटत नाही. आता नेक्स्ट करूया आपण गुलकंद. मग असं पण एक नुसतं आईस्क्रीम आहे, ते लस्सी का आहे, कारण दही दिसतं तुला. रडिंग नाही थोड्या गुलकंद तर काय माझी फेवरेट आहे, म्हणून मी आधीच सांगितलं माझी आणि अल्फाताईची फेवरेट आहे. कसं वाटतं? त्यामुळं आता बाद झालंय, हे तुम्ही घेऊन टाका आता. लागो हसते. आता खायचं मला पायनॅपल. ती कॉटी हे बघ तुझं लस्सीचं. ते काजू का लागतं ते खायला. त्या पायनॅपलचा इथपर्यंत वास येतोय मला. भाई हे काय चाललंय नगरमध्ये? हे काय चाललंय? नगरकर तुम्ही इतक्या वर्ष आमच्यापासून का लपवून ठेवलंय? का? म्हणजे तुम्हाला हे मुद्दामून मेनस्ट्रीम होऊ द्यायचं नाही आहे ना? तुम्हाला गर्दी नको आहे ना, की बाहेरची मंडळी येतील, गर्दी करतील, मग आम्हाला काय खायला मिळणार नाही. थॉट चांगला होता तुमचा, थॉट खरंच चांगला होता, पण आम्ही तुमचा इरादा आम्ही कम्प्लीट होऊ देणार नाही आहोत. आम्ही या जागेला फेमस करतो 100%. अंजीर लस्सी समोर आहे. अंजीर खाऊया आता आपण. अंजीर स्वाद नॉर्मल आहे, फ्लेवर आहे, चॉकलेट फ्लेवर आहे. चॉकलेट किंवा चॉकलेट मेन तुला दिसतं, रंग दिसतो, रंग म्हणजे तुला असं वाटणार नाही की आईस्क्रीम वितरवलंय. दिस इज नॉट आईस्क्रीम, दिस इज ऍक्च्युअली लस्सीच. ही लस्सीच आहे. सर्वात खाली आहे. ह्याच्यावरती सगळे उभे आहेत. टॉप 4 सांगून टाका ना तुमचे. सर्वात टॉपला जी आहे, सर्वात टॉपला त्यांची स्पेशल लस्सी आहे, ती टॉपला आहे. टॉप गेमच वेगळा आहे त्या लस्सीचा. मग त्याच्यानंतर कुठली चांगली आहे ती गुलकंद लस्सी. गुलकंद ही सेकंड रँक वरती आहे येस. त्याच्यामध्ये. मग त्याच्यानंतर कुठली येते तर मँगो लस्सी, मग पायनॅपल, मग साधी लस्सी, मग त्याच्यावरती खाली तुझी अंजीर लस्सी, आणि अंजीरच्या खाली चॉकलेट लस्सी. माझं नाव अनिल राजपूत आहे आणि माझ्या आजोबांनी हे चालू केलं होतं. ऍक्च्युली आपल्या कोहिनूर समोर पहिले हातगाडी होती लस्सी. त्याच्यानंतर मग आजोबांनी मग
तर किती वर्ष आली आहे बिझनेस? 1962. अरे बाप रे बाप, म्हणजे मोर दॅन 60 वर्ष असणार. पहिले हातगाडी होती सर, हा. त्याच्यानंतर मग हळूहळू मग आपला बिझनेस वाढत चालला. आणि तुम्ही आईस्क्रीम पण तुम्हीच बनवता? हो सर, सगळं आपण बनवतो सर. सगळं स्टार्ट टू एंड. स्टार्ट टू. आणि फ्लेवर्स कसले आहेत? हे वेगवेगळे फ्लेवर आहे, गुलकंद, अंजीर, सगळ्याकडे. म्हणजे आता हा जो मी स्पेशल वाला पिस्ता हो, खाल्ला, ही पिस्ता तो फ्लेवर कुठला असतो? तुम्ही पिस्ता बनवता? हो, आपणच बनवतो सर. तुम्ही फ्लेवर पण तुम्ही हो बनवता? हो हो. 40 रुपये आणि 60 रुपये कसं काय तुम्हाला परवडतं? मॅनेज होतो सर, ते नगर मध्ये मॅनेज होतो. नगरमध्ये मॅनेज होतं. आणि मी अजून एक गंमत बघितली की तुमच्याकडे स्टाईल अशी की ते पाडे दिलेत, पाडे. हो हो. ते काय आहे आयटम? ऍक्च्युली सर ते म्हणजे कस्टमर जर वाढले तर मग आपले जे पोर आहेत त्यांना ते बिल काढायला पाहिजे. Easy पाहिजे. हो, इझी होते. हे काय नगरची स्टाईल आहे काय? मी भरपूर ठिकाणी बघितलं नगरमध्ये. स्टाईल आहे सर. नाईस नाईस नाईस. बाप आहे ना पिस्ता. याला मिळतात माझ्याकडनं डायमंड थम्सअप. डायमंड थम्सअप. भाई नगरकर, तुम्ही पहिले 2 गोल्ड मारलेत, आता डायमंड मारलाय. काही वेळी माही माराल. काय चाललं काय? हे काय चाललंय? मग अशी मी चुकून तुम्हाला पुणेकरांना कधी बोललो तुम्हाला वाईट वाटेल, पण माझं म्हणणं आहे, मला शिवाय घालायच्या आधी ना इथे या, हे ट्राय करा, आणि जर तुम्हाला नाही पटलं की अमित तू खोटं बोलतोयस, मग मला शिवाय घाला. मी नक्की त्या शिवाय ऐकीन. पण बिफोर इथे न खाता तुम्ही जर बोललात की ना तो आमच्या पुण्याचा कसा बोलू शकतो आणि मस्त नाही, या इथे, हे ट्राय करा आणि मग बोला. ही सुरुवात आहे, शेवटपर्यंत बघा. आणि जेवढं मी या लस्सीला हाईप केलंय तेवढं या व्हिडिओला हाईप करा. माझा नगरमधला पहिला व्हिडिओ आहे, गाजला पाहिजे, वाजला पाहिजे. चला, इकडे निघतो आम्ही आणि बाकीच्या ठिकाणी जातो. द्वारका सिंग लस्सीवाल्याला माझ्याकडनं गोल्डन थम्सअप मिळालेलं आहे. ऍक्च्युली इथे डायमंड थम्सअप आम्ही स्टिकर बनवलं नाहीत म्हणून लावला नाहीये, पण हे डायमंड थम्सअप वाली जागा आहे. स्पेशल लस्सी 40 रुपयाचा हाफ ग्लास, वसूल आयटम आहे. तो म्हणतात ना की पैसा वसूल झाला पाहिजे, हा आहे तो चवीने वसूल होणारा आयटम. आणि इथे आल्यावरती एक काम करायचं, या स्टिकर बरोबर फोटो काढायचा, इंस्टाग्रामवर स्टोरी म्हणून टाकायचं, मला टॅग करा, भाटूबाला टॅग करा, मी नक्की रिशेअर करू. आणि एक गोष्ट, युट्यूबवरती कम्युनिटीवरती पोस्ट करा, खाली आम्हाला कमेंट करता येतात. आता इकडचा हा बहुतेक लोकल स्पॉट आहे ना, एकदम स्पॉट एकदम. आपल्याला आपल्या सबस्क्रायबरनी हो, आम्हाला रस्त्यात एक सबस्क्रायबर भेटले आणि त्यांनी मला सजेस्ट केलं की भाई तुम्ही इथे जाल ना, इथे पाणीपुरी ट्राय करा, कारण इथे खडे मसालावाली पाणीपुरी आहे. येस. आणि खडे खडे खावी लागते. हो, दादाची स्टाईल मस्त आहे पाणीपुरी टाकायची. अल्पा पहिले तू का 240 ते टाकतात मस्त असं. परत माझ्याकडे ऐकलं काय, सर्दी खोकला झाला असेल त्यांच्याकडे याचं पाणीपुरी खायला. एवढा जालीम उपाय कोणी डॉक्टर पण सांगणार नाही की सर्दी खोकला झाला तर पाणीपुरी खाजा. हा, काय म्हणते ऐका ते, डॉक्टर घरी येतात, मी देतो म्हणते. हो, अरे परत ही पुरी पण तुम्ही बनवता का? सगळं करते माझं. पुरी पण भरगतचं काहीच नाही आहे. रगडा सुद्धा एकदम रगडा पण एकदम नॉर्मल सिंपल रगडा आहे, पण चव. थोडं पाणी द्या, पाणी. सर्दी स्पेशलिस्ट पाणी द्या. माझ्याकडे सगळं खाऊन जाऊन काही स्पेशल माझ्याकडे सांगून जाऊ. मेनू कार्ड नाहीये माझ्याकडे, काहीच नाहीये, दुकानाचं नाव नाहीये, संध्याकाळी सगळं मोकळं करूनच जातो. अरे दुकानाचं नाव नाहीये ना, काय मेन्यू कार्ड आहे, पण सगळं संपतं तेव्हा तर जातात इकडनं. आणि दर संध्याकाळी संपतं. हो, मीटिंग करू अजून मीटिंग. पाणी आहे, अख्खा घसा तिखट झाला माझा. जीभ आणि ओठ बिलकुल पण तिखट नाहीये. जीभ आणि ओठ बिलकुल पण तिखट नाहीत. माझा कधी तिखट झालाय ना, तो घसा झालाय. म्हणजे म्हणतात ना की सर्दी वरती आज जालीम उपाय आहे. मिरचीचा तिखट पण आहे, मिरचीचा अख्खा ठेचा आहे आतमध्ये आणि खडा मसाले आहेत. खडे मसाले. तुम्हाला हवंय पाणी? नाही बाजाल. हे बघ दिसतो तुला मसाले बघ, हे मसाले खडे मसाले. हे खडे मसाले बघ दिसतोय. तिथं काळा पण दिसतोय. मिरी 2 पाणीपुरी आणि 1 शेवपुरी ना. तर पाणीपुरी किती रुपये आपली? 25 रुपयाची पाणीपुरी आहे. माझ्याकडनं नक्की 110% मिळतो डबल थम्सअप. नक्कीच व्हेरी युनिक, पाणी खूपच सुंदर.
आणि सिंपल, सर्वात सिंपल. अजून एक द्यायचं. काय खायला पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर असते ते. काय हा बघा ना. द्या, काय देताय तुम्ही आता? लेडीज ते नाही दिलं ना तर हालत नाही तिथनं लवकर. अच्छा, लेडीज स्पेशल काहीतरी आहे आता येणारे जे आफ्टर पाणीपुरी. कोणतरी बघा भारी साधं दिसतं ते दिसतं ना पण साध्या तोंडात गेल्यावर कळतंय त्या साध्या गोष्टीत त्यात बाप लागतात हे मी ऑलवेज मान्य करतो. काय भाजी, काय पुरी आहे ही? अप्रतिम, सगळं तिकड गेलं ना तोंडात. अप्रतिम. सगळं तिकड हो गेलं हो बाय, हे मॅन्डेटरी आहे, ते जावं लागलं. हे खावंच लागणार. हे घ्या तुम्हा दोघांना, एक कॅमेराला खावा घाला. आपण इथे कॅमेरा इकडे वळवला. त्या दादाला आणि पहिला पॉपी आहे, पॉपी. हा काय त्याला काय सांगायचं त्यांना. नगर अर्बन बँक चौक, नगर अर्बन बँक चौकला तुम्हाला दुकानाचं यायचंय. नाव आहे भगवंत चाट भंडार. भगवंत चाट भंडार. हा तुम्ही इथे आला, तुम्ही चाट होऊन जाल. अशा यांच्या पाणीपुरी आणि सुकापुरी आहे. तर तुम्ही इकडे अजून शेवपुरी नाही खाल्ली का? अजून शेवपुरी नाही खाल्ली आहे. मग तू शेवपुरी देते आम्हाला? चला मग शेवपुरी थांबूया आपण. ₹45 अल्पा चम्मचने तू घेऊन खावा तिला परत. तुम्हाला भरवतो अरे बापरे. आणि मला भरवतो. काय वाटलं? मला वाटतं तुम्ही पाणीपुरी बिरी न खाता हे खा, शेवपुरी खा. शेवपुरी खा. हा. कारण शेवपुरी मध्ये पाणीपुरी आहे, माहिती का तुम्हाला? आणि मध्ये तुला ते क्रंच 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 एकदम भाई, याच्या शेवपुरी मध्ये पाणीपुरी आहे. हा आईचा बेस्ट आयटम आहे. शेव तर किती भारी आहे. शेव कुरकुरीत आहे. ₹45 आहे, पण हा अख्खे ₹25 चवीचे आहेत. चवीचे आहेत, हो. छोले आहेत, पाणी येते सर्दी घालवणार. पाणी आहे, हा. चटणी आहेत आणि शेव. अप्रतिम. आता आमच्या तिघांकडनं ह्या गोष्टीला आहे ट्रिपल थम्सअप. तर हे इकडचं सर्वात फेमस आहे काय? फेमस म्हणजे आशा भेळ तुम्ही बघाल ना तर जिकडे बघावी तिकडे यांची आशा भेळचे स्टॉल स्टॉल दिसतील. स्टॉल नाही, मग? असे ऍक्च्युअली गाड्या आहेत त्यांचं. गाडी बिडी नाही तसे स्टॉल नाहीत. आणि हा पहिली गाडी आहे. पहिली गाडी यांची. हा, पहिली गाडी आहे आशा भेळची. चला. गाडीतून दुकानात गेली ती. आणि आता अख्ख्या नगरमध्ये दिसतात तुम्हाला हा. आउटलेट्स. तर सुकी भेळ आणि ओली भेळ ऑलमोस्ट सेमच दिसत आहेत, कारण दोघांची प्राइस पण सेम आहे, ₹50. येस. पण आपण चालू करूया या ओल्या भेळपासून. ऐवज कडकडीत भरलेलं आहे आतमध्ये. चमच्यात अख्खं आयुष्य आहे भेळचं. सगळे पाड्याचे सगळे पार्ट आहेत. चांगली आहे. म्हणजे आजकाल ना कैलास भेळ आहे, आता ही भेळ आहे, अशा ह्या पॅक मिळतात ना भेळ, सगळ्या सेमच लागतात. सेम, तेच सेम आहे ना. हो. म्हणजे सगळं आहे बाप, चव क्वालिटी सगळं बाप. बर आजची काय ओळख नाही वाटायचं मला. सुकी उद्या मी डोळे बंद करून हे करायचं, मला ही कैलास भेळ पण जेव्हा वाटेल. ऐवज एक नंबर आहे. क्वालिटी बद्दल मला शंकाच नाही आहे. ह्याच्या चटण्या पण छान आहेत. म्हणजे इथे कैलास भेळ मिळत नाही तिथे ही भेळ मिळते, अशा भेळ मिळते. आणि तर ही अजिबात छोटीशी आशा नाहीये, खूप पसरली आशा, खूप मोठी झाली. आता सुकी खाऊया सुकी. त्यात फक्त एक गोष्ट कमी आहे, त्यात चकड्या चटण्या नाही आहे, चटण्या नाहीत. पण बाकी आयटम ऐवज सगळं छान आहे. म्हणजे नगरला येऊन तुम्हाला भेळ खायची असेल तर ही चांगली भेळ आहे. हो. पण नगरला भेळ खायला याल का तर नाही. आल्यानंतर भेळ खायची इच्छा ही पूर्ण करेल आशा. हा, आशा पूर्ण करेल. तर अशा या भेळला माझ्याकडनं मिळतो आहे थम्सअप. आय होप मी तुम्हाला निराशा नाही केली. तर आता मला दादा घेऊन आले आहेत दत्तोबा, आणि जशी सफारी घातली आहे आणि जसं दिवसभर खातोय, मला वाटतं एक बटन तुटणार आहे आज. 100% तोडणार आहेत बटन माझा. सो बटन तोड एपिसोड होतो का ते बघूया आपण. आणि त्यासाठी मी आता आलोय दत्तोबाला. आणि जेव्हा तुम्हाला असं दिसतात की बाजूला दोन्ही साईडला पडदे लागलेत, पडद्याच्या मागे काहीतरी कार्यक्रम चालू आहे, तो कार्यक्रम काय चालू आहे हे आपल्याला आज जाऊनच कळणार आहे. आणि तुम्ही मेन्यू एकदा बघितलात, मेन्यू
तो मेनू पता है कि ये मुझे अच्छा ही लगने वाला है, कारण जे आयटम दिसत आहेत ते भाई खूप जवळचे आयटम आहेत माझ्या सगळेच. येस. आणि यांचं गुगलला लोकेशन नाही, हो, अजिबात नाही, कारण लोकांच्या मनात राहतात. मनात राहतात म्हणून. गुगलला लोकेशन नाही त्यांचं. चला बघूया आपण आज जाऊन. दादा आपलं नाव सांगा ना. दत्तात्रय राजाराम कुंदेन. मग तुम्हीच आहेत का दत्तोबा? हा मीच. अरे हे कुठं दत्तोबा खाणं बनवतोय. भाई मालक स्वतः इथे बसून जेवण बनवतो म्हणजे काय असणारी गोष्ट. जरा खास मी मुंबईवरनं आलोय आणि मला सांगा तुमच्याकडे काय पहिलं ट्राय केलं पाहिजे? आता आमच्याकडे सगळे 4-5 आयटम आहे. खिमा आहे, कलेजी आहे, मटन आहे, वजडी आहे, चिकन आहे. तर मटन खिमा घेऊया म्हणे. हा मटन खिमा. हा मटन खिमा घेऊया मस्त. आणि वजडी फ्राय आहे ना. हा मग एक मटन खिमा एक वजडी फ्राय द्या. हे 2 आयटम असे आहेत ना की ते खाल्लं की तुम्हाला कळणार की बाकी सगळ्या गोष्टी चांगल्याच असणार. त्या 2 गोष्टी ट्राय करूया आपण. भाई माहोल सेट आहे. रस्त्याच्या कडेला एका हातगाडीवरती आम्ही ठेवले वजडी आणि खिमा आणि चपाती. आणि बघाल तर माहोल सेट झाला. इथे असा वार आहे ज्या वारी लोक नॉनव्हेज खात नाहीत, पण इथे लोक टाईट होऊन आलेले आहेत. येस. आणि म्हणून आम्ही तिकडे गेलो तर आम्ही पण टाईट होऊ, म्हणून ती जागा पण टाईट आहे. तर मी इथे आलो सुटसुटीत साईडला. चला आपण चपाती बघा. चपाती मस्त एकदम पातळ घरगुती चपाती एकदम सुंदर. पहिलं मटन खिमा. मटन खिमा पहिला. मटन खिमा खाऊया. एक तिखट पण आहे, पण तो मसाल्याचा आहे. मसाल्याच तिखट पण आहे. मटणाची क्वालिटी, मटणाची A1 क्वालिटी आहे. एकदम दत्त बोर्डिंग वाला फिलिंग आहे एकदम. मी बघितलं ना, तो स्वतः मालक तिकडे बनवतायत. हो तुम्हाला ही चव कळते की ही एकदम ऑथेंटिक चव आहे मटणाची. म्हणजे रात्रीच्या वेळेला खाऊ शकतो असा वाला खिमा आहे हा. आणि आता कसं झाले, मशीनचे खिमे आले. हा हाताने कट केलेला खिमा आहे. बरोबर. अजून एक वेगळी चव आहे त्याला. मशीनच्या खिमाला पेस्टच होऊन जाते. आणि खिमा अजिबात चुई नाही. अजिबात नाही. म्हणजे जो कोण म्हणतो ना की 32व्या चावून खा, तर हा तुम्हाला 16व्या चावालाच काय म्हणा. चपाती सुद्धा हे म्हणा काय चपाती म्हणा, मोठी चपाती आहे पण कधी संपली कळलं पण नाही आम्हाला. लिटरली तुम्हाला हे 32व्या चावतात नाही येणार आहे हा किमा. आता कळलं मला इथे एवढी लोकल पुरुष मंडळी का गर्दी करतात. मला माझा खूप एक चांगला मित्र बोललेला की कुठे चांगलं खायला मिळतं हे कसं ओळखायचं माहितीये. जर तिकडची लोकल पुरुष मंडळी जर आपल्या बायकोने बनवलेल्या चांगल्या मटणाला सोडून जिकडे बाहेर खायला येत असतील आणि माणसाने बनवलेल्या तर समजून जायचं तो बाप खिमा आहे. येस. खिमा नाही, नॉनव्हेज. हा बाप नॉनव्हेज आहे. कारण या खिम्यावरूनच त्याची क्वालिटी कळते बाकीच्या डिशेस. माझ्याकडनं ना या खिमाला बिकॉज एवढा घरगुती एवढा सुंदर आहे. गोल्डन थम्स अप. खरंच गोल्डन थम्स अप वरती आहे. ही जी जागा नाही ते बिलकुल वाटत नाही मला फॅमिलीने यावं, कारण फॅमिलीची जागाच नाहीये. पण पार्सल घेऊन जावं. आता वजडी घेऊया आपण. वजडी एकदम साफ दिसते ना, एकदम स्वच्छ आहे. वजडी मला ओके वाटली जरा. खाऊन बघा. वजडीला थोडासा हुमस थोडासा वास आहे. थोडासा जास्त नाही, पण बेटर वजडी खाल्ली आपण तर मला हे असं ओके वाटते. ओके. हा तर मी ह्या वजडीला देतो थम्सअप. तुम्हाला आवडू शकते. तुम्हाला आवडू शकते. जर तुम्हाला एकदमच वजडी लवर असाल तुम्ही ते तुम्हाला आवडेल. पण मला कुठेशी नाही जमली ही वजडी. आणि आता ही आहे बिर्याणी. आणि बिर्याणी एका वेगळ्या युनिक पद्धतीने म्हणजे तव्यावरती बनवलेली बिर्याणी आहे. काय आहे, आय एम एक्सायटेड. आणि मला एका गोष्टीबद्दल कौतुक करायचं दादा, यांची चपाती. बाई ही जी चपाती आहे ना, चपाती या चपातीला मी गोल्डन थम्स देतोय. चपातीला गोल्डन थम्स. हे पण ना परत तिचं पीठ बनेल एवढी सॉफ्ट आहे ती. कलेजी फ्राय मसाल्यात बुडवलेला आहे मस्तपैकी. छान मीठ मसाला व्हेरी गुड. मेन ना यांच्या जेवणाची गंमत अशी आहे ना की हे मसाले नक्की कुठले आहेत. देशावरचे आहेत, घाटावरचे आहेत, कोकणातले आहेत, कुठले आहेत. मिक्स रिजन आहे. म्हणजे हे मसाले महाराष्ट्राचे असं मला वाटतंय. हो एकदम वेगळीच
घरगुती असं वाटतं की खाल्लंय कुठेतरी, घरात खाल्लंय कोणाच्या. हा. एकदम मस्त. आणि कुठेही ना या कलेजीला असा वास नाहीये. वास नाही, बिलकुल वास नाही. कलेजा माझ्याकडे डबल थम्सअप आहे, एकदम छान. आता खाऊया आता बिर्याणी. बिर्याणी. बिर्याणी म्हणजे काय वेगळाच प्रकार आहे हा. गरम एकदम. वेगळी खाऊ बघा, वेगळीच आहे. वेगळीच बिर्याणी आहे. हा क्लासिक, एकदम क्लासिक बिर्याणी एकदम पाहिजे. एक तर खूप मॉइस्ट आहे आणि धमाल चव आहे. म्हणजे याच्यात ओला पण हो, तेल बिल काय लागलं पण हो. व्यवस्थित. खूप छान बिर्याणी आहे. गाड्यावर असं इतकं स्वादिष्ट जेवण मिळेल विश्वासच नाही बसत. आणि याच्या मटणाच्या फोडी तर अशा सॉफ्ट झाल्यात ना. 170 रुपयाची हाफ मटन बिर्याणी आहे. 3 पीस आहेत मोठे. 3 पीस मोठे आहेत आणि चव अप्रतिम आहे. यात मग तुम्हाला बघाल तर जिरा बिरा जो मॉइस्ट चव आणि प्रत्येकाची मसाल्याची चव आहे ना याची अप्रतिम आहे. कांदा व्यवस्थित लागतोय. या डिशला माझ्याकडे मिळतोय गोल्डन कप. आता तुमच्या मी बिर्याणी खाल्ली आणि खिमा खाल्ला, एक नंबर दोन्ही आयटम. आणि चपात्या पण तुमच्या एक नंबर. माझ्याकडे मी त्याला सर्वात मोठं रेटिंग गोल्डन कप दिलं आमचं. आणि आता मला एक सांगा फक्त, मी कन्फ्युज आहे, हे मसाले कुठले आहेत? म्हणजे ना मला कळते मराठवाड्यातले आहेत ना कोकणातले आहेत ना. नाही, हे माझे वैयक्तिक माझ्या मनाने तयार केलेले. माझा व्यवसाय 40 वर्षापासून आहे इथं. आणि मी स्वतः तयार, बाहेरचा ब्रँडेड माल काहीच वापरत नाही मी. काय बोलतोय? हो, एकच नंबर माझ्याकडे. मी अक्षरशः लक्ष्मी रुबा आहे, खोटं कोणताही शब्द बोलणार नाही. आणि मी स्वतः कष्ट करतो, सकाळपासून मी स्वतः राबतो आणि स्वतः सेल करतो. काय म्हणता, 40 वर्ष तुम्हीच करताय? 40 वर्षापासून. थँक्यू दादा, तुम्ही गप्पा मारल्या तेवढ्या. ओके, वेळ नसताना गप्पा मारल्यात नाही. अमेझिंग जागा 3 कोणापासून मिळालेली आहेत. अजून भरपूर जागा बाकी आहेत. अर्धाच झालाय खाऊन या नगरमध्ये. नवीन दिवस आहेत, नवीन कपडे आहेत आणि मस्त बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. आणि आता आपण कुठलं मंदिर बघितलं? त्यात आपण विशाल गणपती मंदिर बघितलं, अहिल्यानगरचं ग्रामदैवत. हे ग्रामदैवत आहे. ग्रामदैवत आहे. म्हणजे भाई दिवसाची जर सुरुवात करायची असेल तर पहिलं तर इकडे यावंच लागणार. आणि तुम्ही बघितलं तर हे श्री विशाल गणपती आहे. येस, आणि माझ्या आयुष्यातला मोस्ट क्यूटेस्ट कुठला गणपती बघितला असेल तर तो हा आहे. मला पण तसंच वाटतं ना. एकदम एकदम सुंदर. cute. म्हणजे शेप पण बघाल, त्याचं पूर्ण तसं स्ट्रक्चर बघाल, तसं ग्राफिकल एकदम. म्हणजे लहान मुलाला पण ड्रॉ करता येईल पेपरवरती असा गणपती इतकं आहे. छान गणपती. हा. आणि मला गणपती या देवाचं जेवढं कौतुक वाटतं ना, की तुम्ही या देवाला कुठल्याही रूपात व्हिज्युअलाइज करू शकता. तुम्हाला कशाने तो दिसू शकतो. आणि आतापर्यंत आपण गणपतीच्या भरपूर रूपं पण बघितली आहेत आणि सगळीच एवढी सुंदर दिसतात ना. आणि सगळी वेगवेगळी आहेत. येस, सगळी जितकी आपण बघितली सगळी वेगवेगळी. म्हणजे असंही म्हणतात, आता हे आम्ही वाचलेलं जेव्हा डिझाईन स्कूलमध्ये होतो, की एका फॉरेन डिझायनरने सांगितलेलं की गणपतीचा जो शेप आहे, दिस इज द मोस्ट बेस्ट ग्राफिकल डिझाईन जे तुम्ही कुठेही बघू शकता, तुम्हाला कुठेही दिसू शकतं. आणि खरीच गोष्ट आहे, खरीच गोष्ट आहे. सो त्यामुळे मला वाटतं की हे खूपच सुंदर आहे आणि आमचा दिवस आता छान जाणार आहे. छान जाणार कारण दर्शन छान झालेलं आहे. Yes. चला आता आम्ही आलो नाश्ता करायला. कुठे बघा, किती जुना असू शकते वाटते तुम्हाला हे सगळं? अहिल्यानगर हा, साधारण 1800 शतकातलं. अहिल्यानगरचा इतिहास मानवाच्या उत्पत्तीपासून आहे. काय? मानवाच्या उत्पत्तीपासून. अहिल्यानगर मध्ये नेवासा म्हणून एक तालुका आहे. हा तिथं आश्मयुगापासून ज्ञानेश्वरी जिथं लिहिली आहे, हा. रचली आहे ज्ञानेश्वरनी, ते एकाच डोंगरावर सगळं आहे. कुठं डोंगर आहे हा? नेवासामध्ये डोंगर आहे तो. आश्मयुगीन मानवाची हाडं हत्यारं खालच्या टेरेनला मिळतात. मध्ये पूर्वाश्मयुगाची हत्यारं त्यांची मिळतात. मग ते अशी लहान 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 होत जातात. मग पूर्व मध्याश्मयुग, पूर्व उत्तराश्मयुग, परत मध्याश्मयुग, मग परत ताम्रपाषाण युग, म्हणजे जी हडप्पा बिडप्पा संस्कृती होती तशी, म्हणजे दगडी आणि तांब्याची हत्यारं. मग लोहयुग, मग ऐतिहासिक काळ, आणि मग जिथं ज्ञानेश्वरी रचली ते असे एकाच डोंगरावर. इतका जुना इतिहास आहे. मग आपण का जात नाही तिथे भाई? आम्ही प्लीज कमेंट करून सांगा की आम्ही तिकडे जायचं का? आम्ही नक्की जाऊ यार, मला बघायचं. आणि जरी तुम्हाला इकडे येऊन बघणं होत नसलं तरी डेक्कन कॉलेजच्या म्युझियम मध्ये तो असा एकदम डोंगर असा एकदम उलगडून लावलेला आहे तो. म्हणजे ते हत्यारं बित्यारं पहिल्यापासून आश्मयुगापासून ज्ञानेश्वरी रचली
तिथपर्यंत सगळं एकाच ह्याच्यावर हे केलेलं. इंटरेस्टिंग आहे एकदम. इंटरेस्टिंग आहे, बघितलं पाहिजे. चला आता आम्ही वन ऑफ द ओल्डेस्ट, येस, म्हणजे असं म्हणतात की अहिल्यानगरची चव कुठली असेल तर ती आहे कैलास उडुपी. आणि भाई हे एकदम अंडरग्राउंड आहे. कधी कधी ना मला वाटायचं की इंडियन जे आपलं खाणं असतं ना त्याचं गुड लुकिंग नसतं. आपल्याला मास्टर शेफ फॉरेनचे काय आवडतात कारण ते जेवण बघायला गुड लुकिंग वाटतं. पण इकडचं जेवण तुम्ही बघाल तर गुड लुकिंग आहे. गुड लुकिंग आहे, म्हणजे हँडसम डिशेस आहेत, सगळ्या ब्युटिफुल डिशेस आहेत. काय वाटतं मला बघून सुंदर. आणि प्लेट पण बघा एकदम जुनी विंटेज प्लेट आहे. पण हा दिसतोय वडा, बटाटा वडा, पण ऍक्च्युली हे पॅटीस आहे. हो हे पॅटीस आहे. हे आहे उपवासाचं. हे आहे उपवासाचं काजू पॅटीस, त्याची किंमत आहे 70 रुपये. अरे वा, असं घात पाहिल्या मला लाईट पेटली, एनलाइटन झालो मी. सो हे जे आहे ना, हे यामध्ये लस्सीमध्ये पाणी घातलं आता कसं होईल. आणि त्याच्यामध्ये ह्याचं ना हे जे आता फोडलं ना आम्ही, त्याचा काही जो मसाला आहे तो त्याच्यात पडलाय, त्यामुळे तिखट चव पण आली आहे. सो आपण जेव्हा हा तुमच्या काजूचा पॅटीस उघडणार ना, त्याचा जो आतला मसाला आहे तो मिक्स होतो दह्यामध्ये, आणि मग त्याच्या जो मिरच्या आहेत त्या दह्याला तिखट पण करतात. सो गोड, तिखट आणि चविष्ट अशी डिश आहे. उपासाचा फ्लेवर ब्लास्ट आहे हा थोडक्यात. म्हणजे जर असं उपासाला मिळत असेल तर मी उपास 7 दिवस करू शकतो. अप्रतिम. इव्हन हे पॅटीस म्हणजे आहे ना, हे पॅटीसचं आवरण जे आहे ते छान क्रिस्पी झालंय. आतमध्ये त्याचं जे पीठ आहे ते सॉफ्ट आहे, आणि आतमध्ये हे जे शेंगदाण्याचं कूट आहे, मी जसं म्हणतो फ्लेवरचा बॉम्ब आहे. ही चटणी असली, आणि चटणी तिखट आहे, नेक्स्ट लेवल तिखट आहे. म्हणजे जशी दिसते नाही सोजवळ आहे, सोजवळ बिलकुल नाही बाय. ही काना मागून तिखट झाली. हा ठेचा आहे बाई, ठेचा आहे, मिरची, आणि त्याच्यामध्ये कूट पण आहे शेंगदाण्याचं. हे टेस्ट एनहान्सर आहे, टेस्ट एनहान्सर. हे माइंड ब्लोईंग आहे. याला माझ्याकडनं मिळतो आहे गोल्डन थम्सअप. सकाळी सकाळी पहिली डिश गोल्डन थम्सअप. आता हा आयटम हा मला मागवायचा होता. जेव्हा मेदूवड्याला उडीद डाळीचा वडा म्हणतात ना, तिथे माझं मन जिंकतं. आणि मला युजली ना मेदूवडा सांबारात भिजवलेला आवडत नाही, पण इथे सांबार जो बघतोय ना तो क्रेझी दिसतोय. सांबार वाटत नाही, हा सांबार बिलकुल वाटत नाहीये. मला ट्राय करूया. हा अजिबात साऊथ इंडियन सांबार नाही. तसं मूळ बघायला गेलं ना, सांबारचं मूळ पण महाराष्ट्रीयनच आहे ना. त्यामुळे साऊथ इंडियन वाटायचा प्रश्न, सांबारच आपलं महाराष्ट्रीयन आहे. भाई एकदम एकदम महाराष्ट्रीयन गोष्ट आहे ही. वा, म्हणतोय मी तेच थोडं सांबार नाहीच आहे. हा वडा बघा मस्त आहे. त्यांचं म्हणणं की पद्धत अशी आहे की पूर्ण मिक्स करा. गरम गरम पडलेला आहे बाय, बरं बस. आणि उडीद डाळ असल्यामुळे ती मस्त मिक्स झाली आहे पटकन. आता जे म्हणालो की मला नगरचे पाव हे भारी वाटले. त्याला उडीद वडा सांबार नवीन इनोव्हेशन केलं यांनी. हे बाप आहे. हे उडीद वडा तुमचं रेग्युलर मेदू वडा खाता त्याच्याहून काही पटीने वेगळं आणि बेटर आहे काही. आणि हा जो पाव म्हणजे ही जी स्टाईल पण आहे ना ऑफ इटिंग, दिस इज सुपर डुपर से भी ऊपर. वडा भाजी असते, उडीद वडा भाजी. उडीद वडा भाजी आहे. मला वाटतं यात उडीद वडा नसता आणि नुसती सांबार पण असतं हा तरीही बाप लागला. हो, शेव टाकली त्यात, मिसळच झाली. यात शेव टाकली तर मिसळ आहे. येस. जर आपलं नाव सांगा ना. उमेश भोसले. उमेश भोसले. दादा, ही किती वर्ष जुनी जागा आहे आपली?
ही जागा जवळजवळ आता जरा 45 वर्ष झालीत. हो एवढी जुनी आहे. हो 1986 ला चालू केलेलं आपण. आणि मला सांगा की मेन आता तुमचं जे मी खातोय गोष्टी ट्राय करतोय, सांबार जो होता तो कसा एकदम वेगळा युनिक सांबार आहे. काय आहे? आमच्या वडिलांनी केलेलं आहे ते. तर कसं काय बनलाय सांबार? हे मी सांगितलं मग लोक करते तर मग माझा उपाशी राहायचं. हे क्वालिटी माझीच आहे, माझ्या मनाचा आहे, मनाचाच कारागीर. तुमचेच मसाले आहेत सगळे. आपलंच आहे ते, कोणाला सांगू शकत नाही. सांबारच्या बाबतीत हे सांबार असं आहे ना, लोक काय करतात पाव खात नाही लसण सांबार संग पाव कोणी देत नाही, नाव तू देत. माझी तर पाव नाही भाकरी खातात चोरून. म्हणजे भाकरी खाणाऱ्या दूधवाल्यापासून मी इथपर्यंत आलेली, कारण सांबार तसं आहे. मला वाटतं याच्यात ना हो यात बटाटा वडा पण येणार त्या सांबार मध्ये. हो तो पण भाप लागेल. सांबार नेक्स्ट लेवल सांबार आहे. एकदम लाईट सटल फ्लेवर्स आहेत एकदम. असा सांबार खाल्लाच नाहीये. लोकांना वाटलं की मी दरवी म्हणतो की माझं खाल्लंच नाही. काहीच मी जेवढा फिरतोय ना त्यातनं जेव्हा नवीन नवीन गोष्टी कळतायत ना, या सगळ्या नवीन आहेत. त्याला नाही बोलणारच नाही मी. बस तुम्ही उडीद वडा सांबार नका मागू, तुम्ही बटाटा वडा सांबार मागवा. एक नंबर. म्हणजे बटाटा वड्यामध्ये ना शेंगदाणे आहेत. हो आणि नुसता खाल्ला तर खूपच ड्राय वाटेल. कारण बटाटा वडा सांबारला माझ्याकडनं मिळतो आहे गोल्डन. दोन्हीही डिश म्हणजे मग अशी अल्पा आणि माझं बोलणं तेच झालं की जर मी नगरला राहायला असतो आसपास कुठे, तर माझी डेली अशी एक जागा असते जिथे मी ब्रेकफास्ट करायला जातो. जसं डोंबिवलीला माझी मॉडर्न कॅफे आहे, तशी जर मी इथे असतो तर माझी ही असती जागा, कैलास उडुपी. मी इथे रेग्युलर आठवड्यातनं 2 तरी आलो असतो फक्त ब्रेकफास्ट करायला. माझं कशात चाललंय माहिती का, सांबर आणि दही, गंगा आणि जमुना ती सारखी चालू असती. 2 माणसं ते त्यालाच आहेत की पुरवडतं नफा तोटा असा याच्यावर करायचंच नाही. तुमचं समाधान झालं त्याच्यात माझं समाधान आहे. गिरायक आहे मुने मालक, दुकानाचा मालक नसतोच, गिरायक मालक आहे. काय हे दुकानाचा मालक आपण नाही, गिरायक मग. आता तो मालक आहे सांगतो किती जागेवर उभा राहिलं, हे सगळं टेबल कोणी गुतीले माल कोणासाठी करावा लागतो. अहो पण एवढंच आहे की त्याची पुंजी म्हणून आम्हाला नाही म्हणून दाखवणं म्हणून तुमच्या खिशातलं माझं आहे. हा विचार आहे दादा. बरोबर आहे की नाही? एकदम बरोबर आहे. अहो आज घ्यायचं आणि उद्या तुम्हाला द्यायचं. अहो फक्त तुमची तुम्हाला खटपट मला आहे. कुठं ना करायचं काम आपलं कुठंही करावं लागतं. कुठं बिगर कुठंच आहे काही. कोणी असो, मंत्री असलं तरी त्याला कुठंच आहे. अहो शिपाई असले तरी त्याला कुठंच आहे. तर आम्ही एक नोकरी करून इथपर्यंत आलो. 11 रुपयावर जाऊन काम सोडलं. आज 3 हाटली उभे केलं. मुलं माझे चांगले आहेत, घरचे कुटुंब चांगले आहेत, पोरं चांगले आहेत. त्याच्यावर माझ्या उड्या आहेत. मी नाही म्हणत मी केलं, कुणी केलं, गिराईक, मुलं, परमेश्वर देवतो इतक्याने. म्हणजे आजकालच्या काळामध्ये जिथे लोकांना सगळं क्रेडिट स्वतःला घ्यायचं असतं की मी केलं, तिथे हा माणूस असा आहे की मी कोणी नाही. हे सगळं चुकीचं आहे. लोकांकडे तुम्हाला सांगतो ना, पोत्याने पैसे भरले पण त्याला कोणी विचारित नाही. मी घरापासून 50 लोक मला राम राम करते. मग आता मी बरं का ते बरे? तुम्हीच बरे. आता सांगतो, आता समोर आलाय काला सोना आणि हा गुलाब, म्हणजे साईज बघता हा गुलाब जामून पेक्षा गुलाब जम्मू आणि काश्मीर वाटतोय. एवढा मोठा आहे तो. म्हणजे जरा पाकाने आंघोळ घालूया तसं. हो शंभू करतो त्याचं मी. आतपर्यंत गेलाय पाक. युजली जे मोठे मोठे असतात ना गुलाबजाम, त्याच्या आतमध्ये ना खडे होतात असे. सॉफ्ट आहे. सॉफ्ट हा थ्रू अँड थ्रू सॉफ्ट आहे. पण 30 रुपयासाठी खूप चांगला आहे. माझ्याकडनं मी ह्याला देतोय डबल थम्सअप. रिअली गुड. म्हणजे तिखट खाल्लं असं हे खायला मस्त आहे. आता हे वाक्य महत्वाचं आहे. 1972ला मी गावराई तालुका बीड जिल्ह्यातला आहे. दुष्काळ पडला होता. माझे भाऊ इथं लक्की हॉटेलमध्ये कामाला होते, तर त्यांच्याकडून 50 रुपयाला न्यायला आलतो. बोदेगावात हागामा खेळू 5 रुपये जिंकले. करंजीपर्यंत तिकीट पडलं. कर्नाटक खाली उतरलं तर रातभर झोपलं. सकाळी पायी इथं आले. माझ्या भावानी 50 रुपये दिले म्हणून मी इथं येईन म्हणून हे झालं. त्यांनी 50 रुपये दिल्यास मी गावाकडे गेलो असतो.
तो ऊस तोडीला असतो. काय त्यांनी नाही दिले म्हणून मी इथे आहे. त्याचा जो आभार होता है मानावा. बच्चे के लिए होता है. दादा तुम्हाला मी एकदा बाहेर पडतो. नाही खरंच सांगतो की असं कोण माणूसच्या बाजूला बसतो आणि आपल्याला असं, नाही आणि हे शिक्षण कुठल्या कॉलेजमध्ये किंवा शाळेत नाही मिळणार आहे. हे तुम्हाला माणसांना भेटूनच मिळणार आहे. चला. हे आहे हे तुमचं आहे बाबू. नाही आमचं काय ते. नाही तुमचं मोठेपण आहे खूपच. आणि मग ही माती पण तुम्ही अशी प्रॉपर त्याच्यात काय काय टाकतात ना? हो, याच्यात खुराक लागतो ना. हळद खुराक असतो ना वगैरे. याच्यात? हो, तूप हळद, दही तूप हळद, ताक तेल लिंब भरपूर आहे त्याला खुराक. खूप मोठा खुराक लागतो. म्हणजे जेवढं हे लोक यांचा आहार स्वतःचा पण आहे तेवढ्याच्या मातीचा पण हो, आहे, मग तेवढाच ती आहे. माती तर महत्वाची आहे, म्हणजे उलट आपल्या मातीतली माणसं आहारापेक्षा. आहे ती, मातीतली माणसं. तर किती सध्या तालमीमध्ये म्हणजे सदस्य का? हा, सदस्य. भरपूर आता तर यंग जनरेशन मध्ये तर उलट जास्त आहे. आम्ही तर म्हणजे आम्ही 20 वर्षापासून मारतोय येतोय, हा. पण आता यंग जनरेशन जास्त येतं. अरे वा, काय मस्त आहे. खूप मुलं असतात. मग आपण सगळीकडचे मिसळ खातो आणि सगळीकडच्या मिसळवाल्यांना वाटतं की आपल्याकडची मिसळ बेस्ट आहे. तर नगरकरांना वाटतं की इकडची मिसळ बेस्ट इकडची आहे. मिसळ बेस्ट आहे. आता ते आत बसलेल्या लोकांवरून तर दिसतंय. हो, त्यावेळी एकदम ऑथेंटिक जागा वाटते. आणि 1967 पासून हे इथे काम करताना दिसत आहेत ना, हे या जागेचे मालक आहेत. आणि तुम्हाला वाटेल की हे मालक असून किचन मध्ये काय करतायत. आपण त्यांना विचारूया. दादा, तुमचं नाव सांगा ना. किशोर दायमा. करायलाच पाहिजे ना काम. व्यवसाय म्हटल्यावर स्वतःचं काम स्वतः करायलाच पाहिजे. व्यवसाय म्हटलं की स्वतःचं काम स्वतः करायला पाहिजे. परफेक्ट. आणि आता ही आपली जी मिसळ आहे ही खूप फेमस आहे नगरमध्ये. तर काय या मिसळमध्ये असं आहे जे एवढं फेमस आहे? काय नाही, नगरकरांचं प्रेम आहे, बाकी काही नाही. हा? नगरकरांचं प्रेम आहे. नगरकरांचं प्रेम आहे, पण काहीतरी कसं असेल ना त्याच्यात जो रस्सा आहे त्याचा काहीतरी असेल ना. नाही, आमच्या मिसळीपेक्षा लोकांचं प्रेम जास्त आहे. काय ऑनेस्ट माणसं आहेत ना इकडची. म्हणजे त्यांना स्वतःचं क्रेडिट घ्यायचंच नाहीये की काय चांगलं आहे. नाही, लोकांचं प्रेम आहे. दादा, मिसळ आलेली यांची. पहिली गोष्ट मला काय आवडलं तर या जागेची स्वच्छता. म्हणजे मी एवढं स्वच्छ बघतोय ना ही जागा, आणि लहान मुलांपासून मोठे सगळे वयाचे लोक इथे बसलेले आहेत आणि आपलं मिसळ खातोय. आणि फक्त एकच गोष्ट मिळते, मिसळ मला वाटतं. दुसरं काहीच नाही. आणि काहीच नाही ते असतं आयटम. आणि त्या मिसळचं जो बघाल तर मिसळमध्ये मटकी आहे, मोड आलेली मटकी आहे. आणि मटकी पण त्याच पाण्यात गरम होते, त्याच्यात सांबार बनतो. त्यामुळे मटकी पूर्ण छान शिजलेली आहे. बाकी ह्यांचा फरसाण आहे, आणि त्या फरसाण पण वेगळा, बुंदी वेगळी आहे, शेव वेगळा आहे. आणि एक अजून एक तो चिवडा सुद्धा हा, वेगळा चिवडा आहे. तो वेगळा चिवडा आहे सगळा. कांदा बिंदा एकदम व्यवस्थित पडलेला आहे, रंग एकदम छान आहे. आणि हे बघा, शेंगदाणे बिंगदाणे पण आहेत. आणि मला आवडतं काय ना, मी अहिल्यानगरमध्ये आल्यापासून बघतोय की सगळे मालक आहेत ते किचन मध्ये इन्व्हॉल्ड आहेत. म्हणजे तुम्हाला बघून वाटणार पण नाही की तो माणूस मालक आहे त्या जागेचा. आणि 1900 किती सालची 1967 पासूनची जागा आहे, पण मेंटेन्ड आहे. रसरंगी स्पेशल मिसळ, नगरची स्पेशल मिसळ. मटकी खरं मटकी त्यांनी काय केलंय ना, ज्या पाण्यात रस्सा बनतोय त्याला मटकी खाली उकळत ठेवलेली आहे. त्यामुळं एकदम ती त्या मटकीला पण फ्लेवर मिळालेला आहे व्यवस्थित. आणि त्या तर्रीचा जो काय क्रीमी आहे यार, आणि काय टेस्ट आहे. काय मी ना खरंच तुम्हाला वाटेल की हा काय खोटं बोलतो सर्व, पण नाही रे, खरंच ही मिसळ वेगळी आहे. एकदम सिंपल आहे. बरोबर बघितली ना, पहिल्याकडे फरसाण टाकतात, मग त्याच्यावरती तुमचं मूग टाकतात वरती वरून, मग वरती परत फरसाण टाकतात, परत चिवडा शेव टाकतात, चिवडा टाकतात. मेन चिवडा बाप आहे, चिवडा. नगरकर जे म्हणतात ना की त्यांची ही फेवरेट मिसळ आहे. बाई, ही माझी पण फेवरेट मिसळ आहे. म्हणजे महाराष्ट्रामधल्या ज्या मिसळी खातोय त्यातली दर्जेदार मिसळ मधली एक मिसळ आहे. माझा एक प्लॅन चाललाय की जे पण आपल्याला मिसळ आवडलेत भाटुबावरती, त्या सगळ्या मिसळवाल्यांना इन्व्हाइट करायचं एका ठिकाणी, मुंबईत किंवा पुण्यामध्ये. आणि महाराष्ट्राला कळू दे की सगळ्या बेस्ट मिसळ आहेत त्या कुठल्या आहेत. बरोबर आहे, चांगला प्लॅन आहे. तुम्हाला आवडला कमेंट करून सांगा, आपण नक्की ट्राय करूया गोष्ट. मी यांना बोललेलो की दादा, मी यावेळी आपण कुठे जाऊ ना, तिकडे मिसळ, वडापाव, तुमचे रोजचे जे आयटम आहेत ना ते मग नाही दाखवायचे, भेळबीळ नाही दाखवायचे.
पण हे काय म्हणाले तसं नाही रे, प्रत्येक रिजन मध्ये ना त्यांची स्वतःची एक चव आहे, मसाले आहेत, त्यांचं ऑब्झर्वेशन आहे जेवणाला घेऊन, आणि त्याने त्या गोष्टी स्पेशल बनतात. आणि मला वाटतं नगरसारख्या ठिकाणची ही मिसळ वन ऑफ दी बेस्ट मिसळ ऑफ महाराष्ट्र आहे, वन ऑफ दी बेस्ट मिसळ. आणि मला तुम्हाला रॉंग प्रूव्ह करायचं असेल ना तर तुम्ही इकडे या, तुम्ही खा आणि तुम्ही सांगा की तुम्हाला नाही आवडली, तुमच्या ढेंगाखानं जाईल. मग तो ढेंगा किती छोटा असो. अमेझिंग. माझ्याकडनं या मिसळला डबल गोल्डन थम्स एकत्र सिंग मध्ये दिला आम्ही, डबल गोल्डन थम्स. ब्युटी मिसळ. आता ही जी सकाळ आहे त्याचा एंड, या एपिसोडचा एंड मला करायचा आहे दुपारी, तो एका स्पेशल ठिकाणी आहे जी अजून ही जशी नगरची शान आहे ना ती पण नगरची शान आहे. काय आहे ते शेवटलाच बघा. आणि आता वेळ आली आहे अहिल्यानगर मधनं बाहेर पडायची, आणि बाहेर पडताना जे शेवटचं लोकेशन तुम्हाला लागणार आहे ते आहे संदीप. आणि संदीपला इंट्रोडक्शनची गरज नाही, कारण तुम्ही नगरमध्ये चाललात तर नगरकर तुम्हाला एक प्रश्न विचारणार, संदीपला जेवलात का? तर हो, तेच जेवायला मी आज चाललोय आणि बघूया ते काय मिळतं. स्वतः संदीप हॉटेल जे आहे ना ते आता एवढं मोठं झालंय आणि एवढं फेमस झालंय की त्यांना आता आम्ही काही पण शूट करत असेल ना तर मालकाची परमिशन घ्यावी लागणार. जो मालक येतो तिथे नाहीये, तो कधी येणार माहिती नाही. तर आता त्यामुळे तुम्हाला किचन बिचन काय दाखवू शकत नाहीये. पण हॉटेल खतरनाक मोठं आहे, म्हणजे त्यांनी अचीव्ह केलंय जे त्यांना लाईफमध्ये करायचं दिसतंय मला. आणि ऑल दॅट सेड मी याचे 2 फेमस आयटम मागवलेत. एक आहे यांची मटन उखड आणि एक आहे मटन मीठ मिरची, आणि दोघांची प्राइस आहे 286 रुपीज, 286 रुपये प्राइस आहे. चला घेऊया. हे तर मला बघूनच असं वाटतं की वा वा वा, हे मला आवडणार आहे, हे मला कळलेलं आहे. हा, एक नंबर. चॉप दिला, चॉप. येस, थँक्यू. पहिला आता उकड खाऊयात आपण. पहिलं उकड खाऊया. बाई बघ इथे जवळ जवळ हे बघा. म्हणजे तुम्ही या साईडला याल ना, मला वाटतं तुम्ही मुंबई सोडलत ना आणि कोकण सोडलं तर चिकन सोडून मटनच खाल्लं पाहिजे. मटनच खाल्लं पाहिजे. हो, अरे मटन पण हवंय, क्वालिटी पण आहे मटनाची, क्वालिटी. हळद व्यवस्थित, पण जास्त हळद पण स्ट्रॉंग नाही आहे. नाही, स्नॅक्सचा एकदम परफेक्ट. मटनाची क्वालिटी, मटन यात अख्खी चव ह्या मटनाचीच आहे. मटनाची चव आहे. हा, ही जरा जागा एक्सपेन्सिव्ह जागेवरतीच आहे, कारण एवढं मोठ्याने बांधलंय आणि इतक्या वर्ष चालवत आहेत. जवळपास 38 वर्ष हे जुनं आहे. बरोबर. आणि इतक्या वर्ष त्यांनी हे मेंटेन करतात, मोठे झालेत. थोडी कॉस्ट त्याची थोडीशी जास्त वाटते, थोडीशी. पण आता तेवढं आहेत, स्टाफ आहे, सगळ्या गोष्टी आहेत, त्यांना हॉटेल रन करायचं आहे, तेवढा प्राइस असणारच आहे. आणि हे जे उकड पण आहे ना, आपलं जे रेग्युलर उकड असतं त्याच्यापेक्षा जरा रिच आहे त्याचं फ्लेवर. मटन चांगलं आहे, मटन छान आहे, चांगलं आहे. त्यामुळेच हे जे सूप आहे ना खूप छान सूप आहे. ते मटन पण ना त्या ह्याच्या उकड बरोबरच उकडत होतं. बरोबर. त्यामुळे त्याचा पण पूर्ण अर्क आहे ना, मटणाचा अर्क उतरलाय. मसाले पण एकदम प्रॉपर आहेत, म्हणजे याच्यात ते खोबरे वगैरे पण छान लागतंय. आता हे खाऊया, मला एक्साइटेड वाटतंय खूपच. हे पण मटण मागवलंय आम्ही. मीठ मिरची असलं ना तरी एवढं स्ट्रॉंग नाही आहे. बरोबर, स्ट्रॉंग नाही. मीठ आणि मिरची जेवढं तुम्हाला असं तिखट आणि खारट लागलं पाहिजे, जी अपेक्षा आहे मला याच्याकडनं, ते नाही लागत आहे. मिरची म्हणजे ती काळी मिरी आहे. नाही, काळ्या मिरीचा तिखट पण असतो ना, त्या मसाल्यात आहे. एवढा लागत नाही थोडासा. सर्वात चांगली गोष्ट मटण आहे. मटण आहे. हो, मटण खूप चांगलं आहे. ह्याच्या आधी मी हा आयटम खाल्ला होता पुण्याच्या संदीप हॉटेलमध्ये, ते हेच होतं. आणि तिथे मी हा आयटम खाल्लेला आणि त्याचा जो मसाला होता ना तो मला खूप आवडलेला. हे या संदीपमध्ये, पण इथे सिंगा होता, तिकडचे जे मटण होतं ते बोलायचं होतं. हे बोकडाचं आहे. त्यामुळे इथे मटण जिंकतंय, तिकडे जरा मटण मागे पडलेलं, मग इथे मटण जिंकतंय, पण त्याचे मसाले अगदी कमी वाटत आहेत. या दोन्ही आयटमला माझ्याकडनं मटणला गोल्डन. आता रोस्टेड चिकन यांचं आहे ते घेऊया आपण. आपलं महाराष्ट्रीयन फ्राईड चिकन, केंटकी फ्राईड चिकन, KFC नाही, NFC आहे, नगर फ्राईड चिकन.
यात हा जो लाल मसाला वाढलाय ना, या मसाल्यामध्ये चटकदार आणि बिलकुल पण असं तेलकट नाही वाटत आहे. काहीच नाही तेलकट. चिकन सॉफ्ट आहे आणि ज्यांना लॉलीपॉप आवडतात ना, लॉलीपॉप त्यांना हे खूप आवडणार. खूप आवडेल. हो, कारण हे आपलं लॉलीपॉप आहे. महाराष्ट्रीयन लॉलीपॉप आहे. मी 3 स्टार्टर खाल्ले, 3 स्टार्टर लाजवाब. त्यामुळे या गोष्टीला माझ्याकडे मिळतोय गोल्डन धमाल. ते हॉटेल धमाल आहे म्हणून शेवटला गेलो आम्ही, आणि म्हणून नगरच्या प्रत्येक व्यक्तीला हे हॉटेल आवडतं. प्रत्येकाची शान आहे. आणि असं आयुष्यातनं करावं तर असं कधी करावं की बाई तुमच्या आसपासच्या लोकांना तुमच्याबद्दल कौतुक वाटेल, तुमचा अभिमान वाटेल, जसं या संदीप हॉटेलचं आहे. प्लीज आम्हाला पण तुम्ही सबस्क्राईब करा. मी कधीच सांगत नाही आजकाल सबस्क्राईब करायला, कारण मला माहिती तुम्ही करताच आहात. पण आपण आता ऑलमोस्ट ना 500 जवळ आलो आणि 500 क्रॉस केलं की मग आपल्याला मिलियनची ती रेस जिंकायची आहे. तर प्लीज तुम्ही काय करा ना, तुमच्या आसपासचे जे फोन असतील ना ते फोन घ्या आणि भाटुबाला सबस्क्राईब करून टाका. कारण काय ते लोक बघतातच आहेत मला, पण त्याला सबस्क्राईब करायची ना ते काय ना सवय नाही. पण तुम्ही जे लॉयल आमचे व्ह्यूअर आहात त्यांनी प्लीज काम करा, त्यांचे मोबाईल घेऊन सबस्क्राईब करा आणि हाईप करा. चला हे झालं खाऊन, आता आपण मेन कोर्सची ऑर्डर देऊया. भाई काय हे हंडी आहे की हांडा आहे? आणि हाफ आहे, हे हाफ आहे. फुल म्हटलं की ते बादली देतात, बादली. बरोबर आहे. 560 हंडी आहे आणि बाईच्या पीसेस बघा एवढे, खूप पीस आहेत. अजून बाकी आहे त्याच्यात, बाकी पीस खाली आहेत अजून. हे बघ जरा कुस करा तुमची स्टाईल मध्ये. हे बघ द ओजी स्टाईल, मस्त. चला आता कुस्करलेलं आहे, मटन बना यार, मटन बना. आय डोंट वॉन्ट पीस. हे एकमेव भाकरी आहे जी चुरल्यानं त्याचं पीठ नाही आलं. आता हे ज्या चुरतात ना आणि ग्रेव्ही टाकतात ना त्याचा लगदा होतो, लगदा. बरोबर. आणि ते कुठे मला जमत नाही. पण ही भाकरी एवढी छान कडक रोस्ट केली आहे तीळ घालून, चुरून सुद्धा त्याचा कडकनेस आहे. हो त्याचा कडकनेस आहे. आणि जे लागतंय ना हे संदीप नगर मध्येच नाही, पुण्यात पण का फेमस आहे माहितीये का? इथूनच पाणी तिकडे जातं टँकरने सगळ्याला. आणि मला असं वाटतं की पाण्याची चव पण खूप इम्पॉर्टंट आहे. हो हो हो. जसं कोकणामध्ये पाणी खूप मॅटर करतं, पाण्याचं पाणी असल्यावर जेवण बाप बनतं, तसं इथे पण हे पाणी आणि हे इकडचे बोकड. त्यामुळे मला वाटतं तुम्ही जरी पुण्यात खात असाल तर एकदा इकडे येऊन ट्राय करा. करणंच भाग आहे ते. प्लीज. माझ्या कुठेही ना माझी जीभ ओठ कुठेही काही गरम नाही, माझा फक्त घसा थोडासा गरम आहे. कारण मग अशी मी ते खूप सारं ब्लॅक पेपर खाल्लं त्याच्यामध्ये गरम झालाय. बाकी ह्या हंडी तर एकदम सिंपल आणि गावरान चव आहे, मेंटेन सॉफ्ट मसाले. हो. त्या भाकरीला आणि या हंडीला पण मिळतो माझ्याकडनं गोल्डन. हा माझ्या नगरमधला पहिला एपिसोड होता. तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. तुम्हाला वाटायचं की मी कुठली गोष्ट नाही कव्हर केली त्याचं नाव सांगा की कुठली गोष्ट आहे. मी नेक्स्ट टाइम परत येणार आहे, आय प्रॉमिस. आणि मी हे पण सांगतो तुम्हाला की पुढच्या ट्रिपमध्ये तुम्हाला नगरबद्दल अजून काही चांगला माहिती सांगेन आणि तुम्हाला अजून नगर फिरवीन. तोपर्यंत बघत राहा भाटुपा. प्लीज फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हाईप करा. चला बाय बाय.